नमस्कार मित्रांनो, तर मार्केटमध्ये सध्या अजून नवीन 2 IPO आलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या 2 IPOंचं एक कंपॅरिझन करणार आहोत. याच्या आधी पण मी एक कंपॅरिझनचा व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 3 IPOबद्दल चर्चा केलेली होती. तर अजून 2 IPO आलेले आहेत, त्याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करू. कशा प्रकारचे IPO आहे आणि कोणत्या IPOला तुम्ही इथं अप्लाय जे काय ते करू शकता आहे. तर सगळ्यात पहिले आपण इथं जर बघितलं तर 12 ऑगस्टला हे जे काही दोन्ही पण IPO आहे ओपन झाले आहेत आणि 14 ऑगस्टला म्हणजे उद्या हे जे काही दोन्ही पण IPO आहे ते क्लोज होणार. तर दोन्ही पण IPO सेम ब्रॅकेटमध्ये आहे. तर दोन्हीपैकी कोणत्या तरी एकाला तुम्ही अप्लाय करू शकता आहात. त्याच्याबद्दल आपण पुढे चर्चा करू. त्यानंतर आता प्राइस बँड जर बघितला तर बिहारी लालचा जो काही प्राइस बँड आहे 285चा आहे आणि शिप रॉकेटमध्ये 142 रुपयाच्या भावाने तुम्हाला शेअर्स मिळणार आहे. लॉट साईज जे काही आहे 52 आणि 105 अशी लॉट साईज आहे. इश्यू साईज जर आपण बघितला तर सध्या बिहारी लालचा इश्यू साईज आहे 1055 कोटी रुपये आणि शिप रॉकेटचा आहे 2154 कोटी रुपये. सो शिप रॉकेट जर बघितला तर तुलनेने जास्त मोठा IPO आहे आणि जो पण जास्त मोठा IPO असतो त्याच्यामध्ये अलॉटमेंट मिळण्याचे चान्सेस पण थोडेसे जास्त असतात. आपण जर बघितलं ती पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर आता पुढची गोष्ट जर बघितलं तर OFS आणि फ्रेश इश्यू जर बघितलं दोघांमध्ये पण ऑलमोस्ट हाफ आहे. आपण जर बघितलं तर थोडासा फ्रेश इश्यू पण आहे, थोडासा OFS पण आहे. अलॉटमेंट डेट आपण जर बघितली तर सेम आहे, 17 ऑगस्टला दोघांची पण अलॉटमेंट आहे आणि लिस्टिंगची डेट आहे 19 ऑगस्ट. सो दोन्ही पण IPOचे डेट जर बघितलं तर ऑलमोस्ट सेम आहे सर्व डेट्स. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा जो काही IPO आहे तो असणार आहे. याच्या इम्पॉर्टंट डेट झालं. आता महत्त्वाची गोष्ट आहे काय नेमकं कंपन्या काम काय करतात हे आपण पहिले थोडंसं जाणून घेऊ. तर बिहारी लाल जी काही कंपनी आहे ती नॉर्मली स्टील आहे किंवा जे पण डेकोरेटिव्हचं काही सामान आहे किंवा जे पण फर्निचर्स आहे वेगवेगळ्या प्रकारचे स्टीलचे असेल काही वुडनचे आहे त्या सगळ्या गोष्टी बनवण्याचं ही कंपनी काम करते आणि कंपनी खूप चांगल्या प्रकारे काम करते आहे. जवळपास 1955 पासून ही कंपनी काम करते आहे. जो भरपूर जुनी कंपनी आहे आणि भरपूर चांगल्या प्रकारे या सेक्टरमध्ये ही कंपनी काम करते आहे. आता शिप रॉकेट जर बघितलं तर ही एकदम नवीन कंपनी आहे. शिप रॉकेट ही जी काही कंपनी आहे ई-कॉमर्स जे पण आपल्याला शिपिंग करायचे असते एखाद्या ठिकाणी एखाद्या गोष्टी जर आपल्याला पाठवायची आहे कुठे जर काही करायचं आहे त्या सगळ्या गोष्टी करण्याचं ही जी काही कंपनी आहे ते काम करते आहे. जसं आपल्या वेगळ्या जे काही कंपन्या आहे ज्या पार्सल देण्याचं काम करतात, डिलिव्हरी देण्याचं काम करतात, ते सगळं करण्याचं ही जी काही कंपनी आहे ती काम करते आहे. आपण जर बघितलं तर ही एकदम नवीन कंपनी आहे आणि चांगल्या प्रकारे ही कंपनी वर्क करते आहे. आता पुढं महत्त्वाचं आपण हे चर्चा करू लगेच की नेमकं या कंपनीचे फायनान्शियल काय बोलतात. तो फायनान्शियलमध्ये आपण जर बघितलं तर बिहारी लाल आपल्याला जास्त चांगला दिसतोय. शिप रॉकेटमध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी पहिले क्लिअर करतो की शिप रॉकेट ही जी काही कंपनी आहे ती लॉसमध्ये आहे. लॉसमध्ये का बरं आहे? कारण नवीन कंपनी आहे. तर जसं तुम्हाला झोमॅटोबद्दल माहिती असणार आहे की झोमॅटो जेव्हा पहिले आलं तेव्हा ती कंपनी लॉसमध्ये होती. तशाच प्रकारे ह्याचे काही ज्या पण नवीन स्टार्टअप येतात ना ते काय करतात, भरपूर सारे डिस्काउंट देतात, भरपूर सारे ऑफर्स देतात. त्याच्यामुळे या जे काही कंपन्या आहे त्या पहिले लॉसमध्ये असतात. मग नंतर एकदा लोकांना त्याची सवय पडून गेली तर नंतर हे त्यांचे चार्जेस वाढवतात आणि नंतर या कंपन्या प्रॉफिटमध्ये येतात. तर शिप रॉकेट ही पण कंपनी अशाच प्रकारे काम करते. एक नवीन स्टार्टअप आहे जे पहिले भरपूर जास्त डिस्काउंट देता आहे, कमी किमतीमध्ये शिपिंग करता आहे, पण नंतर यांचा जो काही प्रॉफिट आहे तो वाढू शकतो आहे. ती एक वेगळी गोष्ट आहे. जसं बिहारी लाल जर बघितले भरपूर जुनी कंपनी आहे. सो यांचे फायनान्शियल्स एकदम चांगले आहेत. सो बिहारी लालचा आपण जर फायनान्शियल जर बघितले 23% रिटर्न ऑन इक्विटी आहे, ROC 27% आहे. म्हणजे रिटर्न्स हे खूप चांगल्या प्रकारे काढता आहे. दुसरी गोष्ट की डेट यांच्यावर खूप कमी आहे. आपण जर बघितलं तर कर्ज खूप कमी आहे. डेट टू इक्विटी रेशिओ फक्त 0.06चा आहे. रिटर्न ऑन नेटवर्थ जर बघितली तर 21% आहे. पॅट मार्जिन 12% आणि एबिटा मार्जिन 18-19% आहे. म्हणजे मार्जिन पण ठीकठाक आहे यांची. पी रेशो आपण जर बघितलं तर 17च्या पी रेशोने आपल्याला शेअर्स मिळणार आहे. सो पी रेशो पण आपल्याला भरपूर कमी दिसतो आहे. सो व्हॅल्युएशन पण कमी आहे. आपण जर बघितलं जास्त काही असं व्हॅल्युएशन नाही आहे. तर त्यानंतर प्राईस टू बुक व्हॅल्यू रेशो जर बघितलं 3.63 आहे. म्हणजे थोडंफार ठीकठाक आहे. थोडं आपण जास्त बोलू शकतो आहे, थोडंसं जास्त आहे, बट पी रेशोमुळं ओके आहे आपण जर म्हटलं तर. व्हॅल्युएशन आपण जर बघितलं तर खूप जास्त पण नाही, खूप कमी पण नाही, एक ओके व्हॅल्युएशनमध्ये आपल्याला हे शेअर्स मिळतं आहे. ठीक आहे.
त्यानंतर आता शिप रॉकेटचं जर बघितलं तर इथं सर्व गोष्टी निगेटिव्ह आहे. त्यामुळे यांचे रेशिओ आहे किंवा फायनान्शियल आहे त्या गोष्टी जास्त बघून फायदा नाही, कारण कंपनी जर लॉसमध्ये आहे त्याचा ROE ROC बघून काही फायदा नाही. तसं डेट टू इक्विटी रेशिओ जर बघितलं तर कमी आहे, कर्ज काही यांनी जास्त घेतलेलं नाही, ती एक चांगली गोष्ट आहे. बाकी सर्व गोष्टी जर बघितलं तर निगेटिव्हमध्येच आहे. पी रेशिओ पण बघून काही फायदा नाही इथं. प्राईस टू बुक व्हॅल्यू रेशिओ तुम्ही जर बघितलं तर 4चा आहे, म्हणजे थोडंसं एक्स्ट्रा व्हॅल्युएशनने हे पैसे मागता आहेत. तर ही कंपनी लॉसमध्ये असताना पण एवढ्या जास्त पी रेशिओने किंवा एवढ्या जास्त PB रेशिओने का बरं पैसे मागते? त्यांचं जे काही मॅनेजमेंट आहे ना शिप रॉकेटचं, यांचं काय म्हणणं आहे की आम्ही खूप चांगल्या प्रकारे आणि खूप फास्टली आम्ही ग्रो करतो आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. ग्रो जे काय आहे ना हे खूप चांगल्या प्रकारे करता आहे. आणि जे आपण नवीन स्टार्टअप असतं त्याच्यामध्ये पहिले लॉस होत असतो, नंतर ही कंपनी नक्की प्रॉफिटमध्ये येऊ शकते आहे. त्याच्यामुळं हे जे काही व्हॅल्युएशन आहे त्यांना ओके वाटतं आहे का हां चांगल्या व्हॅल्युएशनला आम्ही आणतो आहे. बाकी पी रेशिओ तर निगेटिव्हमध्ये आहे, तो तर का आपण बघणार नाही. सो ओव्हरऑल जर बघितलं तर बिहारीलाल ही कंपनी आपल्याला निश्चितच जास्त बेटर वाटते आहे आपण फायनान्शियलवरून जर बघितलं तर. बट ज्यांना पण भविष्यामध्ये ही कंपनी शिप रॉकेटसुद्धा खूप चांगल्या प्रकारे वर्क करू शकते आहे आपण जर बघितलं तर. अशा प्रकारे दोन्ही कंपन्यांचा एक कंपॅरिझन आहे. सो मी सांगेल ज्यांना पण सेफली अप्लाय करायचं आहेत ना, एकदम सेफ्टीने अप्लाय करायचं आहे ना, तर बिहारीलालच्या IPOला तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे, याच्याबद्दल आपण थोडंसं आता चर्चा करू की याचं GM काय आहे ते आपण सगळे चर्चा करू. सो बिहारीलालचं सध्या ग्रे मार्केट प्रीमियम चालू आहे 26%. तर 26% तुम्हाला याच्यामध्ये प्रॉफिट जो काही तो होऊ शकतो आहे, म्हणजे जवळपास तुम्हाला 4-5 हजार रुपये तुम्हाला याच्यामध्ये प्रॉफिट जो काही तो होऊ शकतो आहे एका लॉटवरती. ठीक आहे, आणि शिप रॉकेटमध्ये जर बघितलं याच्यामध्ये 35% ग्रे मार्केट प्रीमियम चालू आहे. आता हा ग्रे मार्केट प्रीमियम बघून कित्येक लोकांना आश्चर्य वाटेल की सर एवढा चांगला ग्रे मार्केट प्रीमियम याचा कसा काय आहे, ही जर कंपनी लॉसमध्ये आहे. तर बघा याचं सिंपल कारण हेच आहे, ही कंपनी तर सध्या लॉसमध्ये आहे, बट लोकांची एक सिंपल अपेक्षा आहे की ही कंपनी उद्या प्रॉफिटमध्ये जाऊ शकते आहे. कारण पहिले कंपनी भरपूर जास्त लॉस करत होती, पण आत्ता कंपनीचा जो काही लॉस आहे ना तो कमी होत चाललेला आहे. याच्यामुळं पुढच्या एखाद्या वर्षामध्ये 1.5 वर्षामध्ये ही कंपनी प्रॉफिटमध्ये येऊन जाईल. आणि आपण झोमॅटोविषयी पण जर बघितलं ना, तर झोमॅटोचा पण जेव्हा IPO आला होता ती पण कंपनी लॉसमध्ये होते. तर ते झोमॅटोचं शेअर काही चाललंच नव्हतं पहिले जेव्हा IPO आला होता तेव्हा. पण त्यानंतर जेव्हा IPO आला त्यानंतर जेव्हा ती कंपनी प्रॉफिटमध्ये गेली तेव्हा त्याचा शेअर त्याच्यापेक्षा दुप्पट कितीतरी पटीने वाढून गेलेला आहे. म्हणजे झोमॅटो शेअर जवळपास 50 रुपयापर्यंत आला होता, तिथून आता 300 रुपयाच्या पण वर गेलेला आहे. सो याच्यामध्ये सुद्धा ही गोष्ट होऊ शकते आहे असं लोकांची अपेक्षा आहे. असं की आपलं म्हणणं नाही, पण लोकांची अशी अपेक्षा आहे. याच्यामुळं ह्या IPOचं ग्रे मार्केट प्रीमियम 35% चालू आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 5 ते 5.5 हजार रुपये याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो आहे शिप रॉकेटमध्ये. तर शिप रॉकेटमध्ये जास्त प्रॉफिट आहे आपण जर बघितलं तर. आता माझं काय फायनल वर्डिक्ट असणार आहे कशामध्ये, तर बघा ज्यांना पण एकदम सेफली अप्लाय करायचं आहे तर बिहारीलालला अप्लाय करू शकता. आणि जे पण समजा थोडंसं रिस्क घेऊ शकता आहेत काय, तुम्हाला जर या कंपन्यांमध्ये जर इंटरेस्ट असणार आहे शिपिंगमध्ये, तर मग तुम्ही शिप रॉकेटमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता. मला जर तुम्ही जर विचारलं, बघा दोघांमध्ये पण तुम्हाला प्रॉफिटच होणार आहे. शिप रॉकेटमध्ये पण प्रॉफिटच होणार आहे. आता 35% होण्याचे चान्सेस थोडेसे कमी वाटत आहे मला, थोडासा कमी होऊ शकतो आहे, बट येस प्रॉफिटच होणार आहे तुम्हाला दोन्ही पण IPOमध्ये. तर ज्यांना पण सेफली अप्लाय करायचं आहे बिहारीलालला तुम्ही करू शकता आहात. पण एक गोष्ट ही पण आहे का शिप रॉकेट जो आहे थोडासा मोठा IPO आहे, याच्यामुळं काय होतं आहे की याच्यामध्ये अलॉटमेंट मिळण्याचे चान्सेस जास्त आहे शिप रॉकेटमध्ये. तर दोघांपैकी कोणाला पण तुम्ही अप्लाय करू शकता आहात तुमच्या ॲनालिसिसनुसार. मी तुम्हाला सजेस्ट करेल की ज्यांना पण सेफली अप्लाय करायचं आहे बिहारीलालला करू शकता आहात, आणि बाकी शिप रॉकेटला केलं तरीही चालेल, कारण शिप रॉकेटमध्ये पण प्रॉफिटच होणार आहे. ठीक आहे, बट हां लॉंग टर्मसाठी जर बघितलं तर शिप रॉकेटचा शेअर होल्ड जो काय आहे करणं थोडंसं रिस्की आहे, म्हणून लॉंग टर्मसाठी मी तुम्हाला सजेस्ट नाही करणार आहे हा शेअर. बिहारीलालचा जो काही शेअर आहे तुम्ही पाहिजे तर लॉंग टर्मसाठी पण होल्ड करू शकता. बाकी तुमच्या ॲनालिसिसनुसार तुम्हाला तसं ही गोष्ट करायची की लॉंग टर्मसाठी तुम्हाला होल्ड करायचं आहे का नाही. शिप रॉकेटमध्ये तुम्ही जर अप्लाय केलं, जर अलॉटमेंट भेटली तर लिस्टिंगच्या दिवशीच विकून टाकायचं आहे, कारण लॉंग टर्ममध्ये या शेअरमध्ये कारण कंपनी लॉसमध्ये आहे, कंपनी प्रॉफिटमध्ये येऊ शकते आहे, बट कधी येईल आपल्याला माहीत नाही. ठीक आहे, कदाचित 2 वर्ष येईल, 3 वर्ष येईल, तोपर्यंत आपण अटकून राहू. तर म्हणून त्यापेक्षा बेटर काय आहे, तुम्हाला जर अलॉटमेंट भेटली सरळ विकून टाकायचं आहे.
आणि बिहारी लालला तुम्ही जर अप्लाय केलं, जर अलॉटमेंट भेटली, तर याला तुम्ही कदाचित पाहिजे तर थोडेफार शेअर तुम्ही लॉंग टर्मसाठी पण ठेवू शकता. अर्धे शेअर आपण विकून टाकायचे आणि अर्धे शेअर पाहिजे तुम्ही लॉंग टर्मसाठी ठेवू शकता. फक्त शिप रॉकेटचे शेअर जर तुम्हाला जर मिळाले तर लगेच विकून टाकायचे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर अशा प्रकारे सर्व IPOचं आपण ॲनालिसिस केलेलं आहे दोन्ही पण. तो तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुम्हाला कोणत्या IPOमध्ये इंटरेस्ट आहे, तुम्ही कोणत्या IPOला अप्लाय करणार आहात. ठीक आहे, तर लेट्स गो. आपण व्हिडिओला आता इथं एंड करूया. बाकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या गोष्टी जाणून घेऊया. धन्यवाद.